मित्रांनो, एखादा सिनेमा संपल्यावर तुमचं डोकं सुन्न झालंय असं शेवटचं कधी घडल्याचं आठवतंय तुम्हाला? सुन्न होणं म्हणजे पुढचं मागचं सगळं विसरून आपल्यासोबत आत्ता काय घडलंय हे न कळणं. मला तरी असं सुन्न होऊन खूप दिवस झाले. सिनेमासुद्धा आठवत नाही. म्हणजे झालंही असेल, पण सध्या म्हणजे मी हा रिव्ह्यू बोलायला बसलोय तरी डोकं सुन्न असल्याने मला शेवटचं काहीच आठवत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच एक वैधानिक चेतावणी देणार आहे. सिगरेट पिणे अथवा दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे अशी वैधानिक चेतावणी तुम्ही वाचलेली असते. ते अशाच प्रकारात मोडणारी एक सिनेमॅटिक वैधानिक चेतावणी. ॲनिमल हा सिनेमा बघणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पुन्हा एक वार सांगतो, ॲनिमल हा सिनेमा बघणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे म्हणतात, समझदार को इशारा काफी है. पण हा इशारा देऊनही सिनेमा कसा आहे हे तुम्हाला विस्ताराने ऐकायचे असेल तर पुढचे बोलतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे किती हिंसक आहे एक जनावर, म्हणजेच कसा आहे आज प्रदर्शित रणबीर कपूरचा ॲनिमल. मित्रांनो, तुमच्यापैकी ज्या रसिकांनी संदीप रेड्डी वांगा या दिग्दर्शकाचा कबीर सिंग हा सिनेमा पाहिला असेल त्यांना ॲनिमल हे त्याचे अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन आहे मोबाईलसारखे, एवढं सांगितलं तरी सफिशियंट आहे. याची शक्यता मी माझ्या ॲनिमलच्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये वर्तवली होतीच आणि जी आज अखेर खरी ठरली. लहानपणी बापाचं प्रेम न मिळाल्याने बिघडलेला मुलगा त्याच्या वडिलांना त्यायोगे त्याच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी एखाद्या हिंसक जनावरात कसा रूपांतरित होतो त्याचे चित्रण म्हणजे या चित्रपटाच्या कथेचा सारांश. याला पटकथेत मांडताना आधुनिक महाभारताचा थोडासा फ्लेवर कथाकार आणि दिग्दर्शक संदीपनी दिला. देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे मालक बलबीर सिंग, जी भूमिका अनिल कपूर यांनी केली, तर हे बलबीर सिंग यांचे आपले भले मोठे असे साम्राज्य सांभाळताना त्यांचा मुलगा रणविजय सिंग, जी भूमिका रणबीर कपूरने केली, या आपल्या मुलाकडे दुर्लक्ष होते. रणविजय ज्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे अगदी नेक्स्ट टू गॉड, त्याचा आदर्श, त्याच्या स्वप्नातील सुपर हिरो वगैरे वगैरे असं सर्व काही, पण रणविजयचा विक्षिप्त आणि हिंसक स्वभाव वडिलांच्या या न मिळालेल्या प्रेमाने त्याच्या वाढत्या वयाप्रमाणे दिवसेंदिवस जास्तीत जास्त हिंसक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होत जातो. त्याच्या वडिलांवर एके दिवशी जीवघेणा हल्लाही होतो आणि मग रणविजयमधील त्या गुन्हेगाराचं रूपांतर एका ॲनिमलमध्ये, जनावरामध्ये कसं होतं आणि एकानंतर एक तो आपल्या शत्रूंना अत्यंत क्रूर पद्धतीने संपवत जातो. मग एके दिवशी या रणविजय समोर अचानक येऊन उभा राहतो अब्रार हक, बॉबी देओलनी जी भूमिका केली, अब्रार हक नावाचा व्यक्ती. आता कोण असतो हा अब्रार आणि का तो रणविजयच्या फॅमिलीच्या जीवावर उठलेला असतो हे सर्व सांगत कथानक पुढे सरकतं, ज्याचा उलगडा इथं करणं म्हणजे थोडंसं स्पॉयलर ठरेल, म्हणून आपण कथानकाच्या बाबतीत इथेच थांबूया. मित्रांनो, मी एक बाब परत एक बार इथे सांगू इच्छितो व ती म्हणजे ॲनिमल हा नॉर्मल सिनेमा नाही. म्हणजे प्रत्येकाला सहजपणे पचवता येईल या कॅटेगरीमध्ये हा सिनेमा मोडत नाही. म्हणून तुम्ही जर प्रचंड सिनेमॅटिक लिबर्टी घेत, लॉजिकला फाट्यावर मारत, प्रचंड रक्तबंबाळ असं कथानक जर बघू शकत नसाल तर उगाच या सिनेमाच्या वाट्याला जाऊ नका. सिनेमाला असेही सेन्सॉर बोर्डाने ऑनली फॉर ॲडल्ट हे सर्टिफिकेट दिलं आहे. यातच सगळे येतं. म्हणजे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या कबीर सिंगचा जो फ्लेवर आहे ना, त्या फ्लेवरचे हे 10 टाइम्स मोठं रूप आहे असं मी म्हणेन. बहुतांश जणांना हा सिनेमा झेपणार नाही आणि नंतर ही लोक यांना झेपणार नाही, सोशल मीडियावर त्याला नावं ठेवत बसणार, हे कन्फर्म आहे. पण असे असूनही एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी क्लिअर आहे की ॲनिमल हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणार आहे.
3.5 तासांचा असला तरीही, फुल टू फिल्मी आहे तरीही, पटकथेत असंख्य लॉजिकलेस गोष्टी तुम्हाला जाणवत असल्या तरीही सिनेमा महिला वर्गास बघताना किंवा महिलांसोबत बघताना काही दृश्ये आणि त्यातले संवाद, डायलॉग्स अगदीच अतिबोल्ड अशा कॅटेगरीमधले असले तरीही, प्रचंड असा हिंसाचार आणि रक्तपात असला तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे मित्रांनो. कारण या सर्व गोष्टी पडद्यावर बघत असताना ही तुम्हाला हा सिनेमा तब्बल 3.5 तास बांधून ठेवतो. का? कारण याचे हेच वेगळं असणं. कथानकात नाविन्य काय? शून्य, अगदी शून्य बरं का. मग तुम्हाला बांधून ठेवते, काय ठेवते? याचं उत्तर आहे तर याचं आउट ऑफ द बॉक्स असं प्रेझेंटेशन, सादरीकरण ते आउट ऑफ द बॉक्स असणार आहे याची खात्री या सिनेमाच्या ट्रेलरने 8 दिवसांपूर्वी दिली होती रिलीज झाल्याने. आणि त्यामुळेच या सिनेमाला जगभरात प्रचंड मोठी ओपनिंगही मिळाली या ट्रेलरमुळे. पण ट्रेलरने ज्या आउट ऑफ द बॉक्स सादरीकरणाचं प्रॉमिस केलं होतं ते प्रत्यक्षात डिलिव्हर होतं का? तर त्याचे उत्तर आहे येस, इट डज डिलिव्हर. हिंसाचार दाखवण्याची हटके सोबतच लॅविश आणि ग्रँड अशी स्टायलिश हिंसाचार, पटकथेला बाप मुलाच्या नात्याचे भावनिक प्रसंगांचे असलेले लेपण, लांबलचक असली तरी बऱ्यापैकी बांधून ठेवणारी अशी पटकथा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट रणबीर कपूरचा लाजवाब अभिनय या आहेत ॲनिमलच्या USPs. अशा युनिक सेलिंग प्रपोजिशन्स ज्या ॲनिमलला केवळ बॉक्स ऑफिसवर मोठं यश संपादन करण्यासाठी तर पुरेशा आहेतच, पण मी म्हणेल या USPs अशा आहेत तर या ॲनिमलला हिंदी सिनेमामधील आत्तापर्यंतचा एक हटके आणि लँडमार्क सिनेमा ठरवू शकतात. भले यातील हिंसाचाराचा अतिरेक खूप साऱ्या प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात डिस्टर्बिंग वाटेल, पण तरीही याचे वेगळे असणे हेच याचे स्टाईल स्टेटमेंट ठरेल आणि तेच त्याचा लँडमार्क ठरेल. पटकथेत अनेक ठिकाणी संदीपने धक्कातंत्राचा वापर केला आहे. प्रचंड धक्के पटकथेत आहेत. हिंसाचाराची दृश्य दाखवताना बॅकग्राऊंडमध्ये केलेला गाण्यांचा वापर हा एक खूपच वेगळा आणि हटके प्रयोग आहे, ज्याने यातली हिंसक दृश्य बघताना एक वेगळीच फिलिंग तुम्हाला येते. तब्बल 2 तासांनी इंटरव्हल होते मित्रांनो, तब्बल 2 तासांनी इंटरव्हल होते. तोपर्यंत ॲनिमल पुरता तुमच्यावर हावी झालेला असतो. पण मध्यंतरानंतर मात्र इंटरव्हलनंतर काही ठिकाणी कथेचा वेग मंदावतो, स्लो होतो, जे थोडंसं टाळता आले असते. चित्रपटाची लांबी हा काही प्रेक्षकांसाठी एक मायनस पॉईंट ठरू शकतो. रक्तबंबाळ असा हिंसाचाराचा अतिरेक हा सुद्धा काही प्रेक्षकांसाठी मायनस पॉईंट ठरू शकतो. रणबीरचे अतिरंजित असं विक्षिप्त असं पात्र आणि त्याचं अगदीच अनपेक्षित असं वागणं हे सुद्धा काही प्रेक्षकांना मनोरंजक वाटेल, पण खास करून महिला वर्गास हे न आवडणारं ठरू शकतं. चित्रपटाची कथा कौटुंबिक आहे, पण चित्रपट फॅमिलीला सोबत घेऊन बघता येईल असा अजिबात नाही. एक वेळ तुम्ही जोडीने जाऊ शकाल, पण लहान मुलांना सोबत घेऊन बघण्यासारखा ॲनिमल हा सिनेमा नाही. यात न्यूडिटी असलेले असे ओंगळवाणे किंवा सेक्सचे सीन्स आहेत, हे जरी नसले, सेक्सचे सीन्स किंवा न्यूडिटी सीन्स नसले तरी हिंसाचार मात्र अत्यंत टोकाचा आहे. काही दृश्यांमधली संवादसुद्धा बोल्ड आहे, अति बोल्ड आहे. त्यामुळे स्ट्रिक्टली नो विथ फॅमिली. रणबीरचा अभिनय लाजवाब. असा रणबीर हिंदी सिनेमाने याआधी कधीही पाहिलेला नाही. जरी त्याच्या या पात्रात संजू सिनेमाची झलक दिसत असली तरी ती केवळ एक झलकच आहे. त्याच्या अभिनयात मात्र मला खूप ठिकाणी संजय दत्त डोकावताना दिसला या पात्रात. पण रणबीर इज रणबीर इन दिस मूवी. कमाल आहे. एकट्याच्या खांद्यावर मित्रांनो तब्बल 3 तासांचा चित्रपट पेलून घेऊन जाणे इज नॉट अ जोक. हॅट्स ऑफ रणबीर, जस्ट हॅट्स ऑफ. खूप सारे अवॉर्ड्स या सिनेमाकरता रणबीर मारणार हे सुद्धा तेवढंच नक्की आहे. वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर हे सुद्धा तितकेच छान आहेत, पण मला ना अनिलच्या व्यक्तिरेखेवर लिखाण करताना लेखकाने फारसं काम न झाल्याचं जाणवलं. म्हणजे त्यामुळे होतं काय की इतक्या ताकदीचा कलाकाराला तितक्याच ताकदीचे सीन्स नाही मिळाले. असो, रश्मिका मंदाना या अभिनेत्रीचा अभिनयसुद्धा छान.
पण तिचे जे असहज असं हिंदी बोलणं आहे ना हे मात्र खटकणार आहे. म्हणजे भले तिची व्यक्तिरेखा जी आहे, तिचं कॅरेक्टर आहे हे साऊथ इंडियन आहे कथेमध्ये, पण असं असलं तरीही ती काय बोलते हे कळणं खूप साऱ्या सीन्समध्ये अवघड जातं. म्हणजे कळत नाही तिची जी डायलॉग डिलिव्हरीची जी स्टाईल आहे ती. बॉबी देओल येतो इंटरव्हलच्या नंतर, त्याच्या तोंडी एकही संवाद नाही, कारण ते पात्रच तसे आहे. लिमिटेड दृश्य आहेत पण ती खूप लाऊड आणि हिंसक आहेत. त्यामुळे मला तरी बॉबीला बघताना फार काही मजा नाही आली. इतर कलाकारांमध्ये तृप्ती डिमरी हिची व्यक्तिरेखाही चांगली आहे. सुरेश ओबेरॉय जे दादाजी झाले ते सुद्धा चांगले आहेत. शक्ती कपूरच्या वाट्याला फारशी महत्त्वाची व्यक्तिरेखा नाही आहे, तिचा प्रेझेन्स जाणवतो. हां, पाहुणा कलाकार म्हणून आपला महाराष्ट्रीयन एक उपेंद्र लिमयेचं एक कॅरेक्टर आहे जे इंट्रोलला येतं, ते एकदम झकास. त्याच्या आत्मनिर्भर भारत हा एक संवाद आहे त्याच्या तोंडी, तो खूप हशा घेऊन जातो, खूप हसतात लोक. चित्रपटाच्या तांत्रिक बाबी म्हणजे अमित रॉय यांची फोटोग्राफी आणि हर्षवर्धन रामेश्वर यांचं बॅकग्राऊंड म्युझिक BGM एकदम झकास. ॲक्शन जो या चित्रपटाचा आत्मा आहे ते दिग्दर्शित केले आहे सुप्रीम सुंदर यांनी. याचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. ॲक्शन कोरिओग्राफी काय असते, कोरिओग्राफी या शब्दाला साजेशी अशी आउट ऑफ द बॉक्स ॲक्शन आहे या सिनेमाची, जी या सिनेमाचा एक USP आहे. संगीताच्या बाबतीत मात्र चित्रपट कमी पडतो. म्हणजे संगीतकारांची खूप मोठी टोळी आहे याच्यात, बरेच संगीतकार आहेत आणि गाणी श्रवणीय आहेच, पण एक हिट नंबर जो लागतो ना अशा मास पिक्चरला त्याची उणीव भासते. जी गाणी आहेत ती छान जमली आहेत पण इन्स्टंट हिट या कॅटेगरीमध्ये मोडणारी ती नाही. तर मित्रांनो, असा आहे एकंदरीत ॲनिमल. ओव्हरऑल हिंसक आहे, अत्यंत हिंसक आहे. त्यामुळे सुरुवातीला दिलेली सिनेमॅटिक वैधानिक चेतावणी डोक्यात ठेवूनच आज शिरा. भले प्रेक्षकांच्या मोठ्या वर्गाने नाके मुरडली तरी हा ॲनिमल बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरणार हे नक्की आहे. आउट ऑफ 5 मी या सिनेमाला 3.5 स्टार देईल मित्रांनो. वॉच बट विथ कॉशन्स. मित्रांनो, तुम्हाला आमचा ॲनिमलचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.